घे झेप आकाशी तू का भीतोस संकटांना, घे झेप आकाशी तू का भीतोस संकटांना, दुःखाचे छेद उगी तू का लावतोस मनाला, ठेव जिद्द मनी मोठी त्यागून सर्वस्वाला, घे जागा यशाची तू दाखवून दे जगाला, चाल वाट सत्याची तू तुडून अडथळ्यांना, मार डंख सामर्थ्याने कठोरतेने येतीला, रडतोस काय आता दुःखालाही रडव तू, असे डाव संकटांचे मोडून काढ मग तू. असे संकटांचे डाव आयुष्याच्या रंगमंचावरती आपल्याला मोडता आले पाहिजे, कारण की आयुष्य आपला रंगमंच आहे. आयुष्य हा रंगमंच हसता हसता सजवावा, दुःख गिळून संघर्षानं मंत्र यशाचा रुजवावा, दुःखाचा घोट पिऊन तहान सुखाची लागावी आणि नकळत आपल्या मनात आत्मीयता मग जागावी. हसणे रडणे कधी कधी विनाकारण नाटक आहे, दुःख गिळून मनात ठेवणं जीवाला ते स्फोटक आहे. आयुष्याच्या पटकथेने चित्र असे भाळले पाहिजे. या सगळ्या ओळी माझ्या युवा भावांसाठी आहे की आयुष्याच्या पटकथेने चित्र असे भाळले पाहिजे आणि मनातल्या नकारमकतेला जागेवरती जाळले पाहिजे. माणुसकीचा नायक होऊन भूमिका अशी आकारावी. आणि युवा दिनाच्या निमित्तानं पुन्हा सांगेल की आपल्या पावलावरती पाऊल ठेवून जगानं ती साकारावी, असं आपलं जगणं असलं पाहिजे. म्हणजे असं आपलं आयुष्य. आणि संकट तर आयुष्यात येतात. मी नेहमी म्हणतो की संकट आयुष्यात माणसाला घडवायला येतात, माणसाला तुडवायला कधीच येत नाही. आयुष्यात संकटांची न्यारी असते गंमत. आणि सांगतो तुला मित्रा, फक्त ठेव थोडी हिंमत, की बऱ्याच वेळा मनासारखं आपल्या घडत नाही, तरी सुद्धा त्यानंही काही बिघडत नाही. हसू रडू हार जीत निसर्गाचं दान, संयमानं संकटांचं उखडून टाकरान, काळजात माणुसकीचा अंश जपून ठेव, आणि बघ तू स्वतःसाठी बनून जाशील देव. ह्या 2-3 कवितांच्या माध्यमातून युवकांना मी हा तोच पुन्हा संदेश देईल. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो आपले. आणि प्रेक्षक हो, आपण पुढच्या वेळी भेटूया एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत आमच्यासोबत जोडून राहा. भेटूया. धन्यवाद.